हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज माझं कॉलेज तर होतं, बट माझी ट्रेनच मिस झाली म्हणून मला घरीच राहावं लागलं. मग मी आणि पप्पा गेलो माझ्या कॉलेजचा ड्रेस शिवायला टाकायला. तर आम्ही तिथे गेलो, बट ते काका शर्ट कसं शिवतात ते तर मला माहीत नाही, बट त्या काकाला पॅन्ट कसं शिवायचं हे काही समजत नव्हतं. मग पप्पांनी त्याच काकाच्या घरची सायकल घेऊन आमच्या घरी जाऊन पप्पांचा फॉर्मल पॅन्ट आणला आणि त्यांना दाखवला. मग त्यांना लक्षात आलं की असा पॅन्ट शिवायचा आहे. मग त्यांनी माझं माप घेतलं आणि काहीच दिवसांनी मी तुम्हाला माझ्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये दिसणार आहे. आणि मग पप्पा आणि मी गेलो मेडिकलमध्ये. तिथे जाऊन आम्ही घेतल्या गोळ्या अंगपाय दुखाच्या. त्यानंतर आम्ही गेलो भांड्याच्या दुकानात. पप्पाच्या फ्रेंडच्या मुलीचा पहिला बड्डे आहे आणि त्या आहे ट्विन्स. तर आम्ही ठरवलं आहे त्यांना की 2 टिफिनचे डबे द्यावं बा म्हणून. तर आम्ही तेच घ्यायला गेलो होतो. मग पप्पाला आणि मला हे 2 टिफिन बॉक्स आवडले होते. मग त्यावर आम्ही नाव लिहून मागितलं आणि घरी येता मी चिप्स आणि कुरकुरे आणि मम्मीसाठी 5 स्टार चॉकलेट घेतली आणि घरी आली. आणि घरी आल्याबरोबर सर्वात आधी आम्ही या पोत्यातून काढले 2 बॉक्स, कारण की गिफ्ट पॅक करायचं होतं म्हणून. हे सगळे बॉक्स आहे मेशोचे. मी कधीच मेशोचे बॉक्स फेकत नसते, कारण की ते कधी पण कामी येऊ शकते गिफ्ट पॅक करायला. मग मी मस्तपैकी माझे चिप्स आणि कुरकुरे खाल्ले आणि जेवण पण केलं. मग माझी गरीब बहीण आली, तिची गरिबीची दुःखभरी कहाणी घेऊन. बघू शकता. आणि ही माझी बहीण. दुःख है जिंदगी में. मग जरासा टाइमपास करायला मी माझ्या बहिणीजवळ गोष्टी करायला गेली. तर तिने माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं आणि तिने आणली होती लेखन. आणि लेखन मला खूप जास्त आवडते. मी पण जराशीच खाल्ली लेखन, जास्त काही खाल्ली नाही. यार, आणि कोणाकोणाला लेखन खूप जास्त आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की लेखन खाल्ल्यानंतर लहानपणीचीच आठवण येते. आणि लेखन तर आम्ही तिघही बहीण भाऊ खातो, माझी बहीण, मी आणि क्षितिज. आणि मग माझ्या बहिणीसोबत जराशा गप्पा गोष्टी केल्यानंतर आणि लेखन खाल्ल्यानंतर मी आणि पप्पांनी केलं गिफ्ट पॅक. आम्ही दुकानातून गिफ्ट पॅक करून नाही आणलं, कारण की गिफ्ट पेपर पण घरीच होता आणि बॉक्स पण घरीच होते म्हणून. आणि बाहेरून गिफ्ट पॅक केलं तर बाहेरून 10-20 रुपये घेतात, म्हणून आम्ही घरीच गिफ्ट पॅक केलं. आणि गिफ्ट पॅक झाल्यानंतर मी खाल्ला एक ॲपल आणि जरासा घेतला रेस्ट, म्हणजे मी जराशी झोपून गेली. आणि त्यानंतर उठल्यानंतर मी केली तयारी तर पूर्ण झाली होती, बट राहिला होता परफ्यूम लावायचा. मग मस्त मी माझा बेला विटा परफ्यूम लावला. बेला विटा परफ्यूम माझं सगळ्यात फेवरेट परफ्यूम आहे. आणि मग त्यानंतर माझी बहीण आणि माझी 2 लहान भाऊ आले होते, त्यांनी पण मस्तपैकी तयारी केली. आणि हे जे माझे 2 भाऊ आहे ते मुलासारखे मुलं असूनसुद्धा त्यांना मेकअप पाहिजे, म्हणजे पाहिजेच, कारण की त्यांना 2 मस्त बहिणी आहे ना, म्हणून त्यांना पण वाटते यार बहिणीचं सामान यूज करावं म्हणून. मग आमची तयारी झाली आणि आम्ही सगळेजण निघालो होतो पप्पाच्या फ्रेंडच्या घरी जायला बड्डेसाठी. आणि आम्ही सगळेच कसे दिसतो तुम्ही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे माझा भाऊ शील. हा सगळ्यात जास्त इनोसेंट बॉय आहे. आणि मग त्यानंतर आम्ही जिथे बड्डे होणार आहे तिथे पोहोचलो आणि बघते तर काय, तिथे बड्डेची अनाऊन्समेंट करायला आणि वंदना घ्यायला माझी आजी उभी होती, सुनताबाई माझ्या आजीचं नाव आहे. आणि मग आईने सुंदरपैकी वंदना घेतली आणि मस्त अनाऊन्समेंटसुद्धा केली. आणि आम्ही दोघी बहिणी अशा आहोत की आम्हाला कोणाशीच लेणं देणं नाही, आम्हाला फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्याशीच लेणं देणं आहे. आणि आज आम्ही ट्विनिंगसुद्धा केली होती. स्वाखातो भगवता धम्मा
मग त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉयसुद्धा केला आणि केक कटिंग पण झाली होती. मग डॉली ताईंनी सगळ्यांना केक वाटला, पण आम्हाला काही केक खायला भेटला नाही कारण की आम्ही सगळेजण गेलो होतो स्टेजवर टिक्का लावायला आणि त्यांचं गिफ्ट द्यायला. आणि आम्ही फक्त गिफ्टच नाही तर बड्डे गर्लच्या मम्मीसाठी ब्लाऊज पीस आणि पप्पासाठी शर्ट पीस पण दिला होता, कारण की चांगलं नाही वाटत फक्त गिफ्ट द्यायला. आणि पहिला बड्डे म्हटल्यावर काही ना काही तर द्याच लागते, म्हणून आम्ही शर्ट पीस आणि ब्लाऊज पीस दिला होता. आणि सोबतच आम्ही कॅमेरामॅनला आमचा एक छोटासा व्हिडिओ पण काढायला लावला होता. आणि ही जी मुलगी आहे ना, हिचं नाव आहे बुद्धांशी. ही पण आमच्या पप्पाच्या एका फ्रेंडची मुलगी आहे. आम्ही सगळ्यांनी केलं मस्तपैकी जेवण. जेवायला होते भजे, पापड, गुलाबजामुन, डाळ, कढी, आलू वांग्याची भाजी, पोळी आणि भात. तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.